जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर 2019 क्रेडिट पॅटर्नचे जे काही विद्यार्थी असणार आहे अंडर ग्रॅज्युएशनचे, तर यांच्या रिव्हॅल्युएशन प्रोसेस संदर्भात आपण महत्त्वाची माहिती देणार आहोत. तर यांची रिव्हॅल्युएशनची जी काही प्रोसेस असणार आहे याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेली आहे. तर बघा, जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे त्यापैकी इथे उल्लेख केलेले जे काही अभ्यासक्रम आहे, जसं की BBA IB, त्याच्यानंतर BBA, BBA CA, त्याच्यानंतर BCom, BA, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, देन BSc बायोटेक, BSc कम्प्युटर सायन्स, BCA सायन्स आणि BSc ॲनिमेशन या पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे, काही 2019 पॅटर्न असतील, काही 2021 पॅटर्नचे विद्यार्थी आहे. तर या विद्यार्थ्यांना ऑलरेडी फोटोकॉपी जे काही होती तर ती सुरुवात झालेली होती आणि फोटोकॉपी झाल्यानंतर आता रिव्हॅल्युएशनची प्रोसेस सुरुवात झालेली, ज्याची अंतिम तारीख ही 5 फेब्रुवारी 2024 असणार आहे. तर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आणि प्राध्यापकांना देखील मार्गदर्शनासाठी एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुमचा ज्यावेळेस निकाल जाहीर झाला, तर निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला फोटोकॉपीसाठी काय करावं लागलं होतं, ॲप्लिकेशन करावं लागलं होतं. तर फोटोकॉपीला ॲप्लिकेशन केल्यानंतर ते ॲप्लिकेशन 10 दिवसापर्यंत करणं अपेक्षित होतं. 10 दिवसाची मुदत झाल्यानंतर विद्यापीठाने कॉलेजला काय केलेलं आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केलेलं आहे त्यांची लिंक किंवा त्यांची इन्फॉर्मेशन त्या कॉलेजच्या लॉग इन ID कडे पाठवलेली आहे. तर लॉग इन IDवर महाविद्यालयाने काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे फोटोकॉपीसाठी ॲप्लिकेशन आलेले आहे त्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी द्यायची आहे. तर फोटोकॉपी देत असताना 2 पर्याय मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर एक पर्याय जो काही होता तो म्हणजे की काय करणं, की त्यांची जी काही आन्सर शीट आहे ती स्कॅन करणं आणि त्यांच्या ईमेल थ्रू काय करणं, पाठवणं किंवा त्यांच्या ईमेलवर पाठवणं. कॉलेजच्या मेल ID वरून त्यांच्या ईमेल ID वरती तुम्ही पहिल्यांदा पाठवू शकता. ही पहिली प्रोसेस आहे. किंवा जर का तुम्हाला तसं पाठवायचं नसेल तर काय करा, तर तुम्ही त्यांची आन्सर शीट झेरॉक्स करा आणि ती झेरॉक्स काय करू शकता, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना देऊ शकता. हा दुसरा पर्याय तुमच्यापर्यंत दिलेला होता. ओके. सो हे 2 पर्यायाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या विद्यार्थ्यांपर्यंत काय झालेले आहे, फोटोकॉपी मिळाली असेल. तर फोटोकॉपी म्हणजे काय आहे, की तुम्ही जे काही आन्सर ज्या आन्सर बुकमध्ये लिहिलेले आहे त्या आन्सर बुकची झेरॉक्स भेटणं याला फोटोकॉपी आपण म्हणत असतो. आता फोटोकॉपी आली तर फोटोकॉपी तुम्ही तुमच्या सब्जेक्ट टीचरकडून काय करा, क्रॉस व्हेरीफाय करा आणि HOD कडे किंवा त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचरकडून व्हेरीफाय केल्यानंतर यामध्ये जर का मार्क इन्क्रीज होण्याचे जर का चान्सेस असेल तर तुम्ही काय करू शकता, रिव्हॅल्युएशन प्रोसेसला टाकू शकता. ओके. सो आता महाविद्यालय फर्स्ट इयरच्या महाविद्यालयाने काय करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांकडून एक लेखी अर्ज घ्यायचा आहे आणि त्यासोबत जी काही फी उल्लेख केलेली आहे रिव्हॅल्युएशनची, ऑलरेडी तुम्ही ज्या ठिकाणी रिव्हॅल्युएशनचे ॲप्लिकेशन केलेले आहे किंवा फोटोकॉपीचं जे काही टॅब आहे त्या ठिकाणी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रोफेशनल कोर्सेसला किती फी आहे, नॉन प्रोफेशनल कोर्सेसला किती फी आहे. तर तेवढी फी भरून महाविद्यालयाने काय करायचं, की त्या विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन घ्यायचे आहे आणि ॲप्लिकेशन घेतल्यानंतर महाविद्यालयांनी जे सिनियर प्राध्यापक आहे त्यांच्या माध्यमातून काय करायचं आहे, असा पेपर रिव्हॅल्युएशन करायचा आहे. आणि ज्यावेळेस असा पेपर रिव्हॅल्युएशन होईल तर रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्यांची काय करायची आहे, मार्क्स एंट्री कॉलेजनी करायची आहे आणि कॉलेजनी मार्क्स एंट्री करण्याची अंतिम डेट जी काय आहे ती 5 फेब्रुवारी 2024 आहे. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केलं बट रिव्हॅल्युएशनला अजून अप्लाय केलं नाही आणि रिव्हॅल्युएशनला जर का अप्लाय करायचं असेल तर आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024 आहे. शेवटचे 4 ते 5 दिवस राहिलेले आहे. तुम्ही सपोज 2 तारखेला जर का महाविद्यालयात रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज केला तर महाविद्यालय 2 किंवा 3 तारखेला काय करेल, तुमचं रिव्हॅल्युएशन करेल आणि 4 आणि 5 तारखेच्या आसपास काय करतील, मार्क्स एंट्री करून विद्यापीठाकडे तुमचे जे काही चेंज झालेले मार्क आहे ते त्यांच्यापर्यंत पोच करतील आणि मग पुढच्या 1-15 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये तुमचे जे काही नव्याने हार्ड कॉपी आहे ती कॉलेजकडे काय येईल, सुपूर्त विद्यापीठ करून देईल. सो या पद्धतीने रिव्हॅल्युएशनची प्रोसेस आहे. कॉलेजनी ज्या पद्धतीने कॅपचे मार्क एंट्री करतात म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामचे मार्क्स एंट्री करतात, सो त्याच पद्धतीने त्यांनी प्रोसेस करायची आहे. सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, कॉलेज लॉग इन थ्रू HOD अपॉइंट करायचा आहे. HODनी काय करायचं आहे,
सब्जेक्टची बॅच क्रिएट करायची आहे. ज्या ज्या सब्जेक्टला काय म्हणूया आपण फोटोकॉपी अप्लाय केलेला आहे, तर त्या याच्यामध्ये काय करायचं, HODनी त्या सब्जेक्टची बॅच क्रिएट करायची आहे. बॅच क्रिएट करायची, त्याला सब्जेक्ट टीचर काय करायचे, ॲड करायचे आहे. सब्जेक्ट टीचर ॲड झाल्यानंतर त्या सब्जेक्ट टीचरनी काय करायचं आहे, त्यांचं लॉग इन करायचं आणि ते मार्क्स काय करायचे, त्या विद्यार्थ्यांचे भरून द्यायचे आणि त्याची प्रिंटआउट काढायची. आणि त्यांची प्रिंटआउट काढून झाल्यानंतर HOD ते व्हेरीफाय वगैरे करतील आणि विद्यापीठाकडे मार्क्स एंट्री झाल्याची किंवा मार्क्स पोहोचल्याची खात्री एकदा ते करून घेतील. सो या पद्धतीने काय केले पाहिजे, प्रोसेस कॉलेजनी पण पूर्ण फॉलो केली पाहिजे. ओके. सो प्राध्यापक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, जेही संबंधित विद्यार्थी फर्स्ट इयरचे रिव्हॅल्युएशन करणं बाकी आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करा, आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करा. जे विद्यार्थी SY आणि TYला आहे किंवा PGला आहे, म्हणजे MA MCOM MSc आणि ज्यांचा निकाल जाहीर झालेला आहे, तर यांची फोटोकॉपी जी काही प्रोसेस आहे आणि रिव्हॅल्युएशनची जी काही प्रोसेस आहे ती युनिव्हर्सिटी लेवलला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पेपर ऑलरेडी कॅप सेंटरला चेक झाले आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे गेलेले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात ज्यावेळेस फोटोकॉपी येते, तर विद्यापीठ याच्या पुढची प्रोसेस करते की तुमची फोटोकॉपी स्कॅन करून तुमच्या लॉग इन IDला पाठवते आणि जे विद्यार्थी रिव्हॅल्युएशनसाठी डिमांड करतील, तर त्या पेपरच्या एक्सपर्टकडून काय केले जाते, तुमचा पेपर पुन्हा चेक केला जातो आणि पेपर चेक केल्यानंतर त्याचे जे काही मार्क्स आहेत ते विद्यापीठ काय करतं, त्यांच्या सिस्टीमद्वारे मार्क्स एंट्री करून देतं. सो या पद्धतीने पूर्णपणे रिव्हॅल्युएशनची प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. ऑलरेडी आपण आपल्या चॅनलला तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय करा. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.